नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग मराठीमध्ये। आषाढ महिन्याचा शेवटचा आणि श्रावण सुरू होण्याच्या आदला दिवस म्हणजे आषाढ अमावस्या। हिलाच दर्श अमावस्या, दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात। दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते। ही पूजा करण्यासाठी कणकेच्या दिव्यांचा वापर करतात। तर आजच्या व्हिडिओमधून आपण ही कणकेचे दिवे कसे बनवायचे हेच पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी अर्धा वाटी कोमट पाणी घेऊया। त्यामध्ये 1 वाटी गूळ मिसळून त्याला व्यवस्थित वितळून घ्यायचे आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 3 ते 4 वाटी तुमच्या गरजेप्रमाणे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। तुम्ही परातीत कणिक भिजू शकता। मी इथे सरळ कणिक भिजण्याच्या भांड्यामध्ये ही कणिक घालून घेतलेली आहे। त्यात चिमूटभर मीठ आणि 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे। त्यानंतर हे गूळ वितळवलेले पाणी गाळून ह्या कणकेमध्ये टाकून घेतलेले आहे। आता ह्या पाण्याच्या सहाय्याने थोडीशी घट्टसर कणिक मी इथे भिजून घेणार आहे। तर आता कणिक भिजून तयार आहे। कणिक अतिशय कडक किंवा अतिशय सैलसर भिजू नये, मध्यम सैलसर भिजावी। तिला व्यवस्थित चोळून घ्यायची आहे। तिला व्यवस्थित हाताने चोळून मऊसर करून घ्यायची आहे। त्यानंतर या कणकेचे तुम्हाला हव्या त्या आकारात हवे तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहे। इथे मी दीप पूजनासाठी 11 आणि मारुती मंदिरात ठेवण्यासाठी दुसरे 5 असे एकूण 16 दिवे तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी कणकेचे 2 रोल करून घेतले आणि त्यातनं सारख्या आकाराचे गोळे कापून घेतलेले आहेत। या गोळ्यांना गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर एक गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला पाटावर ठेवून दोन्ही हातांच्या बोटांच्या सहाय्याने गोल गोल फिरवत जायचे आहे आणि गोलाकार दिव्याचा आकार द्यायचा आहे। दिव्याची खालची बाजू सपाट होईल आणि दिव्याच्या कडा जास्त जाड राहणार नाहीत एवढी काळजी घ्यायची आहे। दिवा व्यवस्थित गोल केल्या गेल्यानंतर त्याची बैठक व्यवस्थित करून घ्यायची आहे, म्हणजे दिवा कडणार नाही। ताटात ठेवल्यानंतर तो सरळ बसेल। त्यानंतर दिव्याचे पुढचे टोक दोन्ही बोटांच्या सहाय्याने दुमडून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित दिव्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला हा एक दिवा इथे तयार झालेला आहे। तसेच आता मी इथे आणखीन दुसऱ्या एक पद्धतीचा दिवा तयार करून घेणार आहे। कणकेचे विविध आकारांचे दिवे कसे तयार करावे याविषयी माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे। तुम्ही तिथेही पाहू शकता आणि सुंदर सुंदर दिवे तयार करू शकता। तर इथे मी दुसरा एक दिवा तयार करून घेतलेला आहे। त्याला आधीच्या दिव्याप्रमाणे गोल तयार करून घेतलेला आहे आणि त्याला साइडने 1 ऐवजी 5 कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे दिवे तयार करू शकता। तर अशा पद्धतीने इथे माझे 11 आणि हे वेगळ्या आकाराचे 5 असे एकूण 16 दिवे तयार झालेले आहेत। आता या दिव्यांना 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर एका कढईत पाणी गरम ठेवून द्यायचे आहे। एका गाळणीला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यावर हे सर्व दिवे व्यवस्थित त्यांच्यात वाफ जाईल अशा पद्धतीने रचून ठेवायचे आहेत आणि साधारणतः 10-15 मिनिटे हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत। दिवे वाफवायला ठेवण्यापूर्वी ते पाणी चांगले कळकळीत उकळून घ्या, म्हणजे हे दिवे वातळ होणार नाहीत। तर 10-12 मिनिटे मी इथे हे दिवे वाफवून घेतलेले आहेत। तर ते वाफवून व्यवस्थित तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता यांचा आकारही बदललेला नाही। तर अतिशय सुंदर हे दिवे वाफवून तयार झालेले आहेत। आता या सर्वांना मी ताटामध्ये काढून ठेवणार आहे। दीपपूजन कसे करायचे हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेल। माझ्या यामीज लाईफस्टाईल या दुसऱ्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला हवा तर तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर अशा पद्धतीने सर्व दिवे ताटात काढून घ्यायचे आहेत। ताटात काढल्यानंतर या दिव्यांमध्ये कापसाच्या लांब किंवा फुलवाती घालून घ्यायच्या आहेत आणि त्यात तूप घालायचे आहे। तूप घालून दिवे प्रज्वलित करून दीपपूजन करून घ्यायचे आहे। पूजा झाल्यानंतर हे सर्व दिवे साजूक तूप घालून खाल्ले तर अतिशय चविष्ट लागतात। तर अशा पद्धतीने इथे कणकेचे सुबक दिवे तयार आहेत।
दीपपूजन कसे करावे, का करावे, ही सर्व इत्थंभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर यामीज लाईफस्टाईलवरील दीपपूजनाचा व्हिडिओ नक्की बघा। मला आशा आहे तुम्हाला हे कणकेचे दिवे नक्की आवडले असतील। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। पूजेच्या निमित्तानेच नाही तर असेच तुम्ही ते खाण्यासाठी सुद्धा केले तरी सुद्धा अतिशय चविष्ट लागतात। ते तुम्हाला नक्कीच आवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।